मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ड्रेसची कटिंग बघितलेली आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी पुढचा गळा तयार करायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेला आहे। त्याच्यावरती आपल्याला हा कॅनव्हास पेपर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। इथे हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि सर्वात आधी आपल्याला इथून कडेकडेने शिलाई मारून घ्यायचं आहे। इथे आपण पूर्ण शिलाई मारून घेतली। आता इथे ह्या कापडावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहेत। त्यासाठी हा कपडा आपण इथे जास्त ठेवलेला आहे। हे अशा पद्धतीने आता इथे हे अशी थोडी थोडी घडी करून घ्यायची आहे ह्या कापडावरती। हे अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने थोडी थोडी घडी करत करत घ्यायचं आहे। ही आपली पुढची बाजू आहे। बघू शकता त्याच्यावरती अशा पद्धतीने आपण तयार केलेला गळा ठेवून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा आणि इथून आपल्याला शिलाई करत करत गोलाकारामध्ये घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। बघू शकता सावकाश करा। आता हे आपल्याला आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे एकदम कडेकडेला आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपल्याला पाठीचा सुद्धा गळा तयार करून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला पुढच्या बाजूला पट्टी लावून घ्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने पकडा इथे मध्यावरती बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथे अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची मध्यावरती आणि पट्टी आपल्याला खालच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने। बघू शकता इथे गळ्याच्या खाली बरोबर आणि इथे सुद्धा वाटलं तर असं मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित लागली जाते। हे अशा पद्धतीने आता ही पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे। ह्याच पद्धतीने मी पाठीचा सुद्धा गळा तयार करून घेतलेला आहे। बघू शकता ही आपला पुढची बाजू आहे। ही पाठीची बाजू अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे। बरोबर पाठीच्या बाजूला असं मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे ओपन करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने हे आपलं मध्याचं मार्किंग फक्त लक्षात ठेवा। आता इथून ह्या बाजूला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। 3.5 इंच फक्त लक्षात ठेवा। 3.5 इंच आणि इकडच्या बाजूला सुद्धा 3.5 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने। इथे बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंना 3.5 इंच लक्षात ठेवायचा। आता वरून आपल्याला 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। वरून इथून खालच्या बाजूला 9 इंचावरती मार्किंग करायचं ते लक्षात ठेवायचं। हे पहा 9 इंचाचं मार्किंग थोडंसं मोठं करा। इथून परत खाली 9 इंच वरून आपण 9 इंच घेतलं त्याच्यावरतीच परत एकदा खाली 9 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवायचं। हे पहा इथं 9 इंचाचं मार्किंग असं करून घ्यायचं आहे। एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे ह्याच्यावरती। आता इकडच्या सुद्धा बाजूला ह्या बाजूने 9 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता इथून असा शोल्डर आहे आपल्याला हे अजून शिलाई करायचं तिथून असं पकडायचं आहे। इथं आपल्या 9 इंचाचं मार्किंग हे अशा पद्धतीने इथं आणि हे 9 इंचाचं मार्किंग केलं ना त्याच्यावरती परत एकदा ह्या बाजूला 9 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे ते लक्षात ठेवायचं। आणि इथे काय करायचं अशी लाईन ओढून घ्यायची आहे। तर इथे आपल्याला टक्स द्यायचे आहे। बघू शकता अशा पद्धतीने पकडा हे पहा आणि अर्धा इंचापेक्षा कमी पकडायचं आहे शिलाईमध्ये। ते फक्त विसरत जाऊ नका। हे पहा इथून सुरुवात करायची आहे आणि डबल शिलाई मारायला फक्त विसरू नका। ह्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने टक्स आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। इथे आपले टक्स शिलाई करून तयार झाले। बघू शकता इथे पाठीच्या बाजूचे। आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे। ही पाठीची बाजू त्याच्यावरती ही पुढची बाजू अशा पद्धतीने उलटी ठेवायची आहे। बघू शकता ही पाठीची बाजू आपल्याला सुईची ठेवायची आहे त्याच्यावरती ही पुढची बाजू अशी उलटी ठेवून घ्या आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला फक्त विसरत जाऊ नका। हे अशा पद्धतीने पकडा इथे आणि अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे कडेपर्यंत। ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे
आणि इथून पूर्ण बंद करत जा गळ्याच्या बाजूला, ते लक्षात ठेवत जा. कमी जास्त होऊ देऊ नका. पूर्ण डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथं आपलं दोन्ही सुद्धा शोल्डर जोडून झालं. हे अशा पद्धतीने बघू शकतो. इथे हा आकार सुद्धा आपल्या इथे गळ्याचा व्यवस्थित आलेला आहे. तुम्ही ह्या पद्धतीनेच करायचं आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. त्याआधी बाहीला पुढच्या बाजूला अशा पद्धतीने सलवारच्या कापडाची मी पट्टी लावून घेणार आहे. इथे मी 3.5 इंचाची पट्टी काढलेली आहे आणि जेवढी लागती तेवढी इथे मी घेतलेली आहे. आता बाही आपल्याला अशा पद्धतीने उलटी ठेवायची आहे. त्याच्यावरती ही पट्टी आपल्याला अशा पद्धतीने उलटीच ठेवून घ्यायची आहे. बघू शकता इथे. आणि इथून आपल्याला हे जोडायला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. दुसऱ्या सुद्धा बाहीची आपल्याला अशाच पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची आहे. ते फक्त लक्षात ठेवा. आता हा कपडा ह्या बाजूला घेऊन दापटीप टाकून घ्यायची आहे. ते एकदम कडेकडेला. आता ही बाजू आपल्याला अशा पद्धतीने सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा. आता ही पट्टी अशा पद्धतीने थोडीशी घडी करून घ्या आणि ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि इथे बघू शकता एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सावकाश करा. बाही आपली पट्टी जोडून झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरी सुद्धा बाही जोडून तयार करून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाह्यांना मी पट्टी जोडून घेतली, बघू शकता इथे. आता अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे. हे पाही खोलगड बाजू फक्त लक्षात ठेवत जा, पुढच्या बाजूला असते. हे पाही खोलगड बाजू पुढच्या बाजूला असते. ही सुद्धा बाही आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. ही सुद्धा आपली खोलगड बाजू लक्षात ठेवा, असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. इथे आपण खोलगड बाजूला मार्किंग केलेलं आहे. ती खोलगड बाजू ही बघू शकता, ही पुढची बाजू आहे, लक्षात ठेवा. खोलगड बाजू आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायची. अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा मार्किंग केलेलं. आणि बाही जोडायला नेहमी लक्षात ठेवायचं, मध्यापासून सुरुवात करायची आहे. हे पहा इथे बरोबर मध्यावरती ठेवून घ्यायची आहे. आणि इथून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला फक्त विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे. बाही खेचून घ्यायची नाहीये, व्यवस्थित सावकाशमध्ये जोडत जोडत घ्यायची आहे. अशा पद्धतीने परफेक्ट बाही आपल्याला इथे पुरलेली आहे, बघू शकतो. इथे कशा पद्धतीने आपल्याला ती कटिंग करायची आहे तुम्हाला सविस्तर माहिती मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे. हे पहा बरोबर आपली परफेक्ट बाही जोडायला पुरली. आता ह्या बाजूने अशाच पद्धतीने आपल्याला ही सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला फक्त विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा ही सुद्धा बाही आपल्याला परफेक्ट जोडायला पुरलेली आहे. आणि बाही कधीही खेचून जोडायची नाही, ते फक्त लक्षात ठेवायचा. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे. दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे, लक्षात ठेवायचा. मध्यापासूनच सुरुवात करायची असते बाही जोडायला. कधीही जरी शिल्लक राहिली तरी राहू द्या, कट करून टाकता येते, ते लक्षात ठेवायचं आहे. सावकाशाने व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. बघू शकता ही बाही आपली इथे जोडून झालेली आहे. दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने जोडून तयार करून घ्यायची आहे. बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करायचं. बघू शकता इथे अशा पद्धतीने आपली बाही इथे जोडून झाली. आता बाही आपल्याला अशा पद्धतीने पकडायची आहे आणि इथे तुमचं फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाह्यांच्या वरती हे बाही सुद्धा बाही अशा पद्धतीने पकडा. इथे सुद्धा तुम्ही फिटिंगचं मार्किंग करायचं आहे. आपण हे कटिंगच्या वेळेस केलेलं मार्किंग सुद्धा इथे आहे, बघू शकता. हे पहा तेच मार्किंग तुम्हाला ह्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. इथे मी 6 इंच ठेवलेला आहे कटिंगच्या वेळेचा. ह्या सुद्धा बाजूला मी 6 इंच बरोबर आपलं भरलेलं आहे इथे. आता इथे आपल्याला फिटिंगचं मार्किंग करायचं आहे. बघू शकता आपण 2-2 इंच मार्किंग ठेवलं होतं. इथे सुद्धा कट आहे, बघू शकता. हे पहा इथं सुद्धा आहे, इथून आतमध्ये 2 इंच. इथं फक्त 1 इंच ठेवायचं आहे. आपण सीट घेरसाठी फक्त 1 इंच ठेवलेलं आहे, ते फक्त लक्षात ठेवा. कट आपला व्यवस्थित येतो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला मार्किंग आहे, बघू शकता इथे. हे पहा थोडं थोडं दिसतंय मार्किंग. आता हे सुद्धा आहे 2 इंच. इथे सुद्धा आहे 1 इंच. हे पहा बघू शकता इथे 1 इंच बरोबर आहे इथं ह्या बाजूला. आणि ह्या बाजूला बरोबर आपलं 2 इंच आहे. हे पहा इथे सुद्धा कट आहे, इथे सुद्धा बरोबर आपलं 2 इंच आहे. असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यावरती बरोबर. हे पहा बघू शकता इथपर्यंत बाही अशा पद्धतीने पकडा. हे पहा बघू शकता इथे हे मार्किंग आहे ना इथलं,
लक्षात ठेवा, पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा. अशा पद्धतीने सरळ लाईन इथपर्यंत ओढून घ्यायची, फिटिंगपर्यंत, बाही फिटिंगपर्यंत. इथून हे 2 इंच आहे ना, इथून बाही फिटिंगपर्यंत मार्किंग करून घ्यायचं सरळ लाईनीमध्ये. आता इथे सुद्धा बघू शकता आपण इथे मार्किंग 2 इंच आतमध्ये घेतलेलं आहे. 2-2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवलं, फक्त लक्षात ठेवा. इथे सुद्धा 2 इंच ठेवलं, इथे फक्त आपण 1 इंच ठेवलं, ते फक्त लक्षात ठेवा. कटिंगच्या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे लक्षात घ्यायचं आहे. इथून अशा पद्धतीने टेप पकडायचं, इथपर्यंत एक लाईन ओढून घ्यायची आहे. बरोबर आपली परफेक्ट फिटिंग होते ते लक्षात ठेवायचं आहे. इथे सुद्धा बघू शकता 2 इंच आतमध्ये घेतलेलं आहे. तिथं अशी हे अशा पद्धतीने कडूने मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा पट्टीचा वापर करा. इथे सुद्धा आपण 1 इंच ठेवलेलं आहे. इथं मग अशी लाईन अशी ओढून घ्यायची आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला आणि इथं काय करायचं, पूर्ण सेट घेर पूर्ण बंद करून घ्या. इथपर्यंत वरून इथून शिलाई मारत मारत घ्यायची आहे. बघू शकता इथून वरून इथपर्यंत पूर्ण बंद करून घ्या, कारण की खालच्या बाजूला आपल्याला कट टाकायचा आहे ते लक्षात ठेवत जा. ह्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने इथून फिटिंग करत करत घ्यायची आहे. ती इथपर्यंत पूर्ण बंद करून घ्या. सीट घेरच्या तिथे पूर्ण बंद करून घ्या. नंतर इथूनच परत आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. ते कटसाठी लागतं ते लक्षात घ्यायचं आहे. इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे. बघू शकता इथे फक्त बंद करायला फक्त विसरायचं नाहीये. सीट घेरच्या तिथे 1 इंच असतं, तिथे लक्षात ठेवत जा. आता इथून आपल्याला कट टाकायला सुरुवात करायची. हे बघू शकता अशा पद्धतीने घ्या इकडचा कपडा. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा लक्षात आलं. त्यासाठी आपण इथे बंद करून घ्यायचं असतं. आता इथून आपल्याला कट टाकायला सुरुवात करायची. बघू शकता हे पहा अशा पद्धतीने घडी घालायची आहे. परत एकदा अशा पद्धतीने आपल्याला घडी घालायची आहे, ते लक्षात ठेवत जा. हे पहा इथून सुरुवात करा. ते थोडंसं बंद करून घ्यायचं आहे नॉर्मल. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशी परत एकदा अशा पद्धतीने घडी करत करत वरच्या बाजूला घ्यायचं आहे. खेचू नका, एकदम सावकाश. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा इथं आल्याच्या नंतर सुद्धा हे पहा अशा पद्धतीने ते बरोबर होऊन जातं, फक्त सावकाश करा. हे पहा इथे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा इथं आल्याच्या नंतर कपडा परत आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे ह्या बाजूला. आता इथे काय करायचं, हे पहा परत एकदा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हा कपडा परत एकदा ह्या बाजूला फिरवून घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण शिलाई करत करत आपल्याला घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने, फक्त खेचू नका, सावकाश करा. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा कट झाला आपल्या इथे व्यवस्थित. आता इथे बघू शकता इथे सुद्धा आपलं व्यवस्थित आलेलं आहे. आता इथून काय करायचं आहे, परत एकदा हे पहा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण शिलाई मारून घेतली. आता ह्या बाजूला ही आपली सुईची बाजू, आपण उलट बाजूने घेतलं ते फक्त लक्षात ठेवा. आता ही आपली सुईची बाजू. आता ह्या बाजूने काय करायचं, हे पहा इथून एकदम कडेकडेला शिलाई मारत मारत घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा एकदम कडेकडेला लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने हे पकडायचं आहे. इथे बरोबर आपली त्रिकोणी शिलाई बसली पाहिजे, ते लक्षात घ्या. आता कपडा इथे अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा त्या बाजूला आणि इथून आपल्याला पूर्ण शिलाई मारत मारत घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने सोपं आहे, नक्की तुम्हाला जमणार आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हा झाला आपला एका बाजूचा कट. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित आणि नाजूक सुद्धा आलेला आहे. हे पहा दुसऱ्या बाजूचा सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे बघू शकता ही दुसरी बाजू. हे पहा अशा पद्धतीने ही आपली आतली बाजू आहे आणि ही वरची म्हणजे सुईची बाजू. लक्षात ठेवा आतल्या बाजूने हे पहा अशी घडी करून घ्यायची आहे. परत एकदा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा कट तयार करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे कट तयार झाले बघू शकता. आता इथे पाठीमागच्या बाजूला एकदा घडी करून घ्यायची आहे. परत एकदा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे. इथे पुढच्या बाजूला लेस आहे त्याच्यामुळं नाही शिलाई मारली तरी सुद्धा चालणार आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे.
इथे बघू शकता आपली पूर्ण शिलाई मारून झालेली आहे। आता इथे गळ्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला पूर्ण हात शिलाई करून घ्यायची आतल्या बाजूने, ते लक्षात ठेवायचं आहे। ओपन आहे ना गळ्याचं, बघू शकता इथून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल। पूर्ण गळ्याला अशाच पद्धतीने तुम्हाला हात शिलाई करावी लागणार आहे। बघू शकता आपला इथे गळा सुद्धा तयार झालेला आहे व्यवस्थित, आणि पाठीचा सुद्धा आपल्या इथे गळा व्यवस्थित तयार झालेला आहे। आपल्या इथे टॉप पूर्ण तयार झाला। आता इथे आपल्याला सलवार तयार करून घ्यायची आहे। बघू शकता कट सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेला आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तुमचा टॉप शिलाई करून घ्यायचा आहे। सर्वात आधी आपल्याला सलवारचा नेहपा तयार करून घ्यायचा असतो, ते लक्षात ठेवा। इथे बघू शकता पूर्ण ओपन आहे, पूर्ण हे आपलं ओपन आहे। आता इथे काय करायचं, हे अशा पद्धतीने ही सुईची बाजू लक्षात ठेवा, त्याच्यावरती हे अशा पद्धतीने हे उलट ठेवून घ्यायचं आहे। बघू शकता ही सुद्धा आपली सुईची बाजू झाली पाहिजे, आणि ही सुद्धा सुईची, त्याच्यावरती ही सुईची बाजू त्याच्यावरती असं उलट ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे ही उलट बाजू। लक्षात आलं? आणि इथे पूर्ण डबल शिलाई मारून घ्या। इथे आपली पूर्ण डबल शिलाई झालेली आहे। हे ओपन करून घ्यायचं आहे, ही सुईची बाजू फक्त लक्षात ठेवा। आता हे सुद्धा आपलं तयार झालेलं आहे, बघू शकता। आता हे काय, ही सुईची बाजू आहे, आणि ही सुद्धा आपली सुईची बाजू त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे, म्हणजे आतलं दोन्ही सुईची बाजू झाली पाहिजे। आता इथे लक्ष द्या, हे पहा एका बाजूला इकडची पण बाजू व्यवस्थित ठेवून घ्या अशा पद्धतीने। आता इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे एका बाजूला। आता ह्या बाजूला आपण पूर्ण डबल शिलाई मारून घेतली, बघू शकता अशा पद्धतीने। हे पहा आता ही बाजू राहिलेली आहे आपली शिलाई मारायची, त्या बाजूला काय करा, अशा पद्धतीने ठेवून घ्या। इथून आतमध्ये 1.5 इंच मार्किंग करून घ्या। हे पहा 1.5 इंच लक्षात ठेवायचा, लिहून ठेवा कशावर तरी 1.5 इंच। हे पहा इथून आतमध्ये 1.5 इंच आलं लक्षात। आता इथून काय करायचं आहे, इथून थोडंसं शिलाई मारत मारत इथे थोडंसं घ्यायचं आहे, आणि एवढा भाग इथे आपल्याला ओपन ठेवायचं, ते लक्षात ठेवा। किंवा 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्या, इथे 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे, आणि इथे मग पूर्ण बंद करून घ्या। हे ओपन ठेवायचं आहे, नाडी ओवण्यासाठी लागणार आहे ते। मग इथून आपल्याला शिलाई घ्यायची आहे, आणि डबल शिलाई इथे मारली तरी सुद्धा चालेल, एवढं फक्त ओपन ठेवायचं आहे, ते फक्त लक्षात ठेवा। हे पहा इथून सुरुवात करा अशा पद्धतीने, थोडंसं इथं बंद करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने परत एकदा हे पहा हा कपडा पुढच्या बाजूला सरकवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, कारण की तिथे पूर्ण ओपन ठेवायचा। इथे सुद्धा पूर्ण बंद करून घ्या अशा पद्धतीने। आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा हा धागा इथे कट करून ठेवा, ते पूर्ण आपलं ओपनच राहणार आहे, ते लक्षात ठेवा। नाडी ओवण्यासाठी लागतं ते आपल्याला। आता इथे सुद्धा परत एकदा हे अशा पद्धतीने इथे पूर्ण बंद करून घेतलं। आता पुढच्या बाजूला शिलाई घेत घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता हे आपलं इथं बंद झालेलं आहे, ते लक्षात घ्या। आता ह्या बाजूला हे अशा पद्धतीने पकडायचं आहे। इथे आपण हे ओपनच ठेवलेलं आहे, फक्त लक्षात ठेवा। बघू शकता हे आपण ओपनच ठेवलं, इथे आपण शिलाई मारलेली नाही, ते लक्षात ठेवायचं आहे। ही बाजू ह्या बाजूला घ्या हे अशा पद्धतीने। आता इथे हे अशा पद्धतीने पकडायचं आहे, आणि इथे काय करायचं, हे अशी घडी करून घ्यायची आहे। हे ह्या बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला, दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे, फक्त सावकाश आणि सविस्तर। हे अशा पद्धतीने बघू शकता, एकदम कडेकडेला सावकाश सविस्तर आपल्या शिलाई घेत घेत घ्यायचं आहे अशा पद्धतीने। ही बाजू झाली। आता आपल्याला इकडची बाजू हे अशा पद्धतीने इथे परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे, आणि इथून हे आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे। बघू शकता अशी पद्धतीने आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे। हे दोन्ही सुद्धा बाजूंचं इथे आपलं व्यवस्थित झालेलं आहे। बघू शकता ही सुद्धा बाजू अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तयार करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता हे आपलं ओपनच राहिलेलं आहे। आता ह्या बाजूने थोडीशी घडी करून घ्यायची आहे, आणि परत एकदा अशा पद्धतीने बघू शकता हे नाडी ओवण्यासाठी आपल्या इथे तयार होईल, म्हणजे ते लक्षात ठेवा। हे खूप सोपी पद्धत आहे। हे अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे परत एकदा। आता इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे। बघू शकता इथे थोडंसं बंद करून घ्या। हे अशा पद्धतीने थोडंसं परत आपल्याला घडी करत करत हे अशा पद्धतीने शिलाई करत करत घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। नाडी ओवण्यासाठी हे अशा पद्धतीने पकडत पकडत पूर्णच आपल्याला ही शिलाई करत करत घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता इथे बघू शकता आपला नेहपा तयार झाला, असा बरोबर मध्यावरती आलेला आहे। मध्य इथे सुद्धा पाठीमागच्या बाजूला शिलाई आहे। आता ह्या सुद्धा बाजूला बघू शकता अशा पद्धतीने घडी करून घ्या। हे बरोबर मध्यावरती ठेवून घ्या, ते लक्षात ठेवा। अशी घडी करून घ्या। आता इथे अशी कट मारून ठेवा। हे पहा लक्षात घ्यायचं आहे, इथे कट मारून ठेवा, किंवा एक असं मार्किंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल। आता हे पूर्ण ओपन करून घ्या, हे लक्षात ठेवा। हे मध्यावरती फक्त हे लक्षात ठेवा, आणि इकडे सुद्धा आपण कट मारलेले फक्त लक्षात ठेवायचं आहे। आता इथे आपल्याला सलवारचा बॉटम तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता हे मार्किंग केलेलं आहे,
हे पहा कॅनव्हास पट्टी आहे, बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या ह्याच्यावरती आणि हा कपडा ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने पकडा. दुसरी सुद्धा बाजू आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे, लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे पहा आता परत एकदा हे पहा अशा पद्धतीने आपण ही शिलाई करून घेतलं. परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे, व्यवस्थित करा, गुढी पडू देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. इथून एकदम व्यवस्थित आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे. कपडा व्यवस्थित ठेवा. हे पहा अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता इकडच्या बाजूला इथून आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे. दुसरी सुद्धा बाजू अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे सुद्धा मध्यभागी बरोबर एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघू शकता इथे आपला बॉटम तयार झालेला आहे. दुसऱ्या सुद्धा बाजूचा अशाच पद्धतीने आपल्याला बॉटम तयार करून घ्यायचं आहे. इथे मी बॉटमची दुसरी सुद्धा बाजू तयार करून घेतली. आता इथे लक्ष द्या, हे पहा ही बॉटमची आपली बाजू आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता वरच्या बाजूला आपण इथे वरून इथे मार्किंग केलं होतं, ते लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने वरून आपण इथे मार्किंग करून घेतलं होतं, ते लक्षात घ्यायचं आहे. ती पॅन्टची सीट उंची किंवा बैठे भाग सुद्धा आपण म्हणू शकतो, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हे पहा ही दुसरी बाजू, हे पहा लक्षात ठेवायचं आहे. ही सुईची बाजू आहे आणि ही आतली सुद्धा सुईची बाजू, त्याच्यावरती ही सुईची बाजू, त्याच्यावरती अशा पद्धतीने ही उलटी बाजू आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि इथे पूर्ण डबल शिलाई मारून घ्या. या सुद्धा बाजूला हे पहा असं पकडा, इकडच्या सुद्धा बाजूला हे पहा मध्यावरती कट मारून ठेवा. हे पहा इथे सुद्धा मी मारून घेतलेलं आहे, कटिंगच्या वेळेस तुम्हाला सांगितलं. हे पहा ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने इथे बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने इथे आपलं मार्किंग सुद्धा आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू डबल शिलाई मारून झालेल्या आहेत. बघू शकता अशा पद्धतीने आता इथे पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पकडून घ्यायचं आहे. हे पहा हे दोन्ही सुद्धा आपण आत्ता शिलाई करून घेतलं, ते एकावरती एक असं पकडा. इथे बघू शकता सलवारचा मध्य आला. हे पहा अशा पद्धतीने पकडलं. ह्या सुद्धा बाजूला बघू शकता हा सलवारचा बरोबर मध्य आला. आता हे पहा अशा पद्धतीने पकडा, इथे ठेवा. आता इथे खालच्या बाजूला आपण बॉटम तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता बॉटम अशा पद्धतीने पकडा. हे पहा असं पकडायचं आहे इथे आणि फिटिंगचं मार्किंग करून घे. 6 इंचावरती फिटिंगचं मार्किंग. हे पहा इथं 6 इंच. ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने बॉटम पकडा. हे पहा बरोबर तेच मार्किंग, सेमच मार्किंग करायचं आहे आपल्याला. जेवढं त्या बाजूला घेतलं तेवढं ह्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे लक्ष द्या, हे आपण फिटिंगचं बरोबर मार्किंग केलं ह्याच्यावरती. आता इथून काय करायचं हे पहा आपल्याला शिलाई करत करत वरच्या बाजूला घ्यायचं आहे. पहा इथून सुरुवात करा, इथे पूर्ण बंद करून घ्या, ते लक्ष ठेवा. इथून आपल्याला हे पहा वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा हे व्यवस्थित पकडा. पकडताना हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, सोपं आहे एकदम. पहा इथून आपल्याला ही शिलाई करत करत घ्यायचं आहे. इकडे वरच्या बाजूला हे बरोबर मध्यावरती मध्य आला पाहिजे. हे पहा ह्याचा सुद्धा मध्य आणि ह्याचा सुद्धा आपण ही शिलाई मारून घेतली का, पाठीमागची बाजू आणि पुढची बाजू, ते लक्षात ठेवा. इथे बरोबर जास्त शिलाईमध्ये पकडा, इथे अर्ध्या इंचापेक्षा जास्त. आता इथे बघू शकता अशी शिलाई मारत मारत हे पहा इथं सुद्धा हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घ्या. इथे आपली पूर्ण बॉटम पर्यंत डबल शिलाई झालेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे, पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. आणि हे लक्षात ठेवा, पाठीमागची बाजू आणि पुढची बाजू हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. इथे मी पूर्ण सलवार सुईची करून घेतली. आता इथे लक्ष द्यायचं आहे, इथे मध्यावरती सुद्धा एक कट आहे. बघू शकता इथे कटिंगच्या वेळेस मारलेला कट आहे, लक्षात ठेवायचं आहे. इथे मार्किंग करून घ्या. इथे पुढची बाजू आणि पाठीमागची बाजू येणार आहे. बघू शकता हे पहा इकडच्या बाजूला सुद्धा एक कट आहे. हे पहा वाटलं तसं मार्किंग करून घ्या. हे बरोबर मध्यभागी ठेवून घ्या.
हा मध्य आहे बघू शकता, पुढच्या बाजूचा आणि पाठीमागच्या बाजूचा. आणि हा आपला वरचा आपण नेहपा तयार केलेला ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे आपण नाडी ओवण्यासाठी तयार केलं तर हे पहा, त्याच्यावरती अशा पद्धतीने बरोबर मध्यावरती मध्य ठेवा. हे पहा बघू शकता, हे पहा हे बरोबर असे ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता ठेवून घेतलं. आता ह्या बाजूने इकडच्या बाजूने हे पहा लक्षात ठेवायचं, इकडच्या बाजूने सलवारचा कपडा आता वरच्या बाजूला झाला ते लक्षात ठेवा. आता इथून आपल्याला चुन्या टाकायला इथं थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. इथं नॉर्मल आणि चुन्या टाकायला आपल्याला सुरुवात करायची आहे. थोडंसं एकदम नॉर्मल शिलाई घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे लक्ष घ्यायचं आहे, वरचा नेहप्याचा कट मारून ठेवायला सांगितला मध्यापर्यंत. इथे मार्किंग करून घ्या. हे पहा इथे कट सुद्धा आहे, वाटलं तर एक मार्किंग करून घ्या. आता सलवारचं सुद्धा मध्य तुम्हाला मी मार्किंग करायला सांगितलं होतं बघू शकता. इथे आपलं मार्किंग सुद्धा आहे आणि कट सुद्धा. आता हा कट ह्याच्यावरती ठेवून घ्या. सोप्पा आहे, हे नक्की तुम्हाला जमणार आहे. अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. आता हा कपडा बघू शकता एवढा आपला शिल्लक आहे, ठेवून घेतल्याच्या नंतर एवढा आपला शिल्लक आहे. आता इथून कारण की ही सलवारची बरोबर मध्यावरची बाजू आहे बघू शकता, ही आपली मध्याची बाजू, ते फक्त लक्षात ठेवा. आता इथून आपल्याला हे चुन्या टाकायला सुरुवात करायची बघू शकता एवढं. हे पाचशा पद्धतीने आपल्याला चुन्या टाकत घ्यायचं आहे. लक्षात ठेवा ह्या चुन्यांचे तोंड ह्या बाजूला करून घ्यायचे आहेत, ते फक्त लक्षात ठेवायचे. हे पाचशा पद्धतीने कुठपर्यंत टाकायचा ते लक्षात ठेवा. हा कट आहे आणि हा सुद्धा सलवारचा कट, ते फक्त लक्षात ठेवा की किती कपडा शिल्लक आहे. थोडासा अजून आपल्या इथे शिल्लक आहे. हे पहा बघू शकता अशा कट वरती कट आला पाहिजे ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे सुद्धा आपली अजून एक बसणार आहे. हे पहा आता हा कट एकावरती एक पकडा, सरळ शिलाई घ्यायची कटपर्यंत आला इथपर्यंत. आता इथून मोजून घ्यायचं बघू शकता, इथून मोजून घ्यायचं आपण कुठपर्यंत प्लेन घेतलं 5.5. आता मग तेच 5.5 लक्षात ठेवा. ह्या बाजूला 5.5 इंचावरती लगेच असं मार्किंग करून घ्या. सेमच घ्यायचं, सलवार सुद्धा आपली एकसारखी झाली पाहिजे. मग इथे ह्या बाजूला 5.5 इंच मार्किंग करून घ्यायचं असं इथे. हे पहा इथे 5.5 इंच मार्किंग. मग तिथपर्यंत आपल्याला प्लेन घ्यायचं, लक्षात ठेवा प्लेन घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने हे झालं प्लेन. आता ह्या चुन्यांची तोंड आपण ह्या बाजूला केली. आता ह्या चुन्यांची तोंड आपल्याला इकडच्या बाजूला करून घ्यायच्यात. हे पहा अशा पद्धतीने सोपं आहे. फक्त आपल्या चुन्या किती भागामध्ये टाकायच्या आहेत त्यासाठी मध्य करणं खूप महत्त्वाचं असतं. बघू शकता इथे चुनी ह्या बाजूला करून घ्या अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा नाजूक टाकायचे असते तर नाजूक टाका, मोठे टाकायचे असते तरी मोठे सुद्धा टाकू शकता. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता ह्याचं सुद्धा मध्य फक्त लक्षात ठेवा. हे पहा इथे कट आहे, लक्षात घ्या इथे कट आहे आणि ह्याचं सुद्धा मध्य आहे बघू शकता इथे, ते लक्षात ठेवायचं खूप महत्त्वाचं आहे. आता इथून आपल्याला चुन्या टाकत ह्या बाजूला घ्यायच्यात. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा जवळजवळ टाकल्या तरी सुद्धा चालते बघू शकता. इथे मध्य आहे हे पहा आणि हा सुद्धा सलवारचा मध्य बघू शकता. ही सलवार त्याचा मध्य आहे बरोबर ह्याच्यावरती ठेवून घ्या. आता किती कपडा आपला शिल्लक आहे मग परत एकदा हे पाचशा पद्धतीने इकडच्या बाजूला चुन्या टाकून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा फक्त मध्य लक्षात ठेवायचं आहे. इकडच्या बाजूला हे पाचशा पद्धतीने आलं लक्षात. आता इथून परत हे पाचशा पद्धतीने. आता परत आपल्याला इथून चुन्या टाकायला सुरुवात करायची. ह्या चुन्यांची तोंड आपण त्या बाजूला केली. आता ह्या चुन्यांची तोंड ह्या बाजूला. फक्त सलवारचा मध्य ठेवायचा आहे. फक्त सलवारच्या मध्याच्या ह्या बाजूला आणि ह्या बाजूलाच फक्त आपल्याला चुन्या टाकाव्या लागतात. बाकी सगळं आपलं प्लेन असतं ते फक्त लक्षात ठेवा. सलवार आपली फक्त महत्वाची असते बघू शकता ह्या बाजूला. त्यासाठी नेहप्याचा मध्य करून घ्या बघू शकता. आता इथे सुद्धा मध्य आहे आणि हा सलवारचा मध्य अशा पद्धतीने पकडा. इथे बघू शकता हा मध्य आणि हा सलवारचा मध्य आणि नेहप्याचा मध्य बरोबर असा पकडायचा आहे. आता किती कपडा आपलं शिल्लक आहे बघा इथे. मग लगेच अशा पद्धतीने इथे चुन्या टाकत घ्यायचे आहेत. फक्त सलवारच्या कापडाचे चुन्या येतात ते फक्त लक्षात ठेवा. मध्य सलवारचा महत्वाचा आहे. मग किती भागामध्ये आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत ते महत्वाचे आहे. आता इथे सुद्धा बघू शकता अजून एक बसणार आहे. आता इथे बघू शकता हे पहा अजून मध्य एवढा कपडा आपला शिल्लक आहे. आता परत एक बसू शकते हे अशा पद्धतीने. मग आता इथपर्यंत आलो. आता हा आपला मध्य आहे बघू शकता. हे पहा इथं आपलं मार्किंग आहे, वाटलं तसं मार्किंग करून घ्या. आता इथं कुठपर्यंत प्लेन येत आहे बघू शकता. हे पहा 4.5 इंच. आता इकडच्या बाजूला हे पहा लक्षात घ्या. आता हा मध्य आहे मग मध्यापर्यंत हे पहा 4.5 इंच मोजून ठेवलं. हे पहा सरळ शिलाई करत आलो. परत तो मध्य लक्षात ठेवा. आता परत ह्या बाजूला सुद्धा प्लेनच ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने 4.5 इंचाचं ह्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घ्यायचं. मग प्लेनच घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने इथपर्यंत आपण प्लेन आलो ते आलं लक्षात. आता इकडच्या बाजूला हा कपडा आहे. हा सलवारचा मध्य फक्त लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. आता मग परत सलवारच्या मध्यावरती हे पहा इथपर्यंत प्लेन आलो. आता ह्या चुन्यांची तोंड आपण ह्या बाजूला केली. आता ह्या चुन्यांची तोंड आपल्याला इकडच्या बाजूला करून घ्यायची आहे. हे पहा इथून सुरुवात करायची आहे. मग हे 500 पद्धती एवढा कपडा अजून आपला शिल्लक आहे. बरोबर तेवढ्या भागामध्ये आपल्या चुन्या बसून जातात.
सोपं आहे. फक्त सलवारचा मध्य लक्षात ठेवा आणि किती भागामध्ये आपल्याला चुन्या टाकून घ्यायचे आहे ते फक्त लक्षात आलं ना, तुमचं बाकी सगळं लक्षात येईल. हे बघा अशा पद्धतीने बघू शकता. हे झालं आपलं व्यवस्थित. आता हे आपण सुईचं करून घेऊया. सुईचं करून मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण किती भागामध्ये चुन्या टाकून घेतल्या. हे मी सुईचं करून घेतलं. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे सलवार आले लक्षात. हे पहा, हा सलवारचा मध्य आहे बघू शकता. आले लक्षात. ह्या बाजूला सुद्धा आपल्या चुन्या आहेत आणि ह्या बाजूला सुद्धा आपल्या चुन्या आहेत. आता ही बाजू बघू शकता. हा सुद्धा आपला सलवारचा मध्य आहे, लक्षात घ्यायचा आहे. ह्या बाजूला सुद्धा आपण चुन्या टाकल्या आणि ह्या बाजूला सुद्धा आपण चुन्या टाकल्या. हे सर्व बाकीचं प्लेनच आहे. हे सुद्धा बाकीचं सर्व प्लेनच आहे, लक्षात घ्यायचं आहे. ही बाजू कडीची बाजू आणि फक्त मधली बाजू लक्षात ठेवायची आहे. तुमचा नेहपा लक्षात आला, नेहप्याचा मध्य किंवा ह्या पाठीमागच्या बाजूचा नेहप्याचा मध्य आणि पण सलवारचा मध्य हा लक्षात ठेवायचा आहे. मग एवढ्या भागामध्ये आणि एवढ्या भागामध्ये फक्त चुन्या टाकायच्या आहेत. पाठीमागच्या बाजूला पण तीच पद्धत, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत. ते लक्षात आलं. आता ह्याच्यावरती आपल्याला दापटीप टाकायचा आहे. हा कपडा खालच्या बाजूला घ्या अशा पद्धतीने. आता इथे म्हणजे काय दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं, ते लक्षात घ्या. आता इथून आपल्याला दापटीप टाकायला सुरुवात करायची. बघू शकता हा कपडा हे पहा खालच्या बाजूला घ्यायचा आहे. शिलाईचा कपडा हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती बरोबर ठेवून हे पहा इथून सुरुवात करायची आहे. म्हणजे सलवार सुद्धा तुमची दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसणार, ते लक्षात ठेवायचं. दापटीप टाकत जा, दिसायला असं व्यवस्थित दिसतं. आता इथून आपल्याला पूर्ण दापटीप टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता कपडा फक्त खालच्या बाजूला घ्या. शिलाईचा कपडा खालच्या बाजूला घ्यायचा आहे म्हणजे दिसायला दापटीप अशी व्यवस्थित दिसते. हे पहा अशा पद्धतीने सावकाश करा, व्यवस्थित करा, हे नक्की तुम्हाला जमणार आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडा पूर्ण चुन्या. हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती घ्या म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं. हे पहा अशा पद्धतीने पकडून बरोबर इथे चुन्यांच्या वरती दापटीप आपली आली पाहिजे, ते लक्षात ठेवा. म्हणजे ते दिसायला सुद्धा एकदम असं व्यवस्थित दिसतं. हे पहा अशा पद्धतीने सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण दापटीप आपल्याला अशाच पद्धतीने टाकून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण दापटीप टाकून घेतलेली आहे. आता इथे लक्षात द्या, ह्या चुन्यांची तोंड ह्या बाजूला आहेत आणि ह्या चुन्यांची तोंड इकडच्या बाजूला आहेत, ते फक्त लक्षात ठेवा, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. बघू शकता इथे पूर्ण आपल्या चुन्या टाकून सुद्धा झाल्या आणि सलवार आपली इथे भरदार सुद्धा झालेली आहे, खूप व्यवस्थित झाली. इथे बघू शकता हे सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे अंतर, ते लक्षात ठेवा. कुठलाही त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. वरती बघू शकता आपला नेफा इथे व्यवस्थित तयार झालेला आहे. बघू शकता खालचा बॉटम सुद्धा आपला इथे व्यवस्थित तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सलवार सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे. मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे. ही सुद्धा बाजू बघू शकता एकदम अशी आपली व्यवस्थित आलेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने नक्की शिलाई करून बघायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, नक्की हे तुम्हाला जमणार आहे. बघू शकता अशा पद्धती आपली इथे सलवार तयार झाली. इथे नाडी ओवण्यासाठी सुद्धा बघू शकता एकदम असं व्यवस्थित झालेलं आहे. बघू शकता इथे हे पहा, इथे आपली सलवार सुद्धा व्यवस्थित तयार झालेली आहे. बघू शकता आणि वरचा टॉप सुद्धा इथे आपला व्यवस्थित तयार झालेला आहे. बघू शकता इथे फक्त गळ्याला हात शिलाई करायला विसरायचं नाही. इथे बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सलवारची सुद्धा शिलाई बघितली आणि टॉपची सुद्धा आपण शिलाई बघितलेली आहे. कट कशा पद्धतीने टाकायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आणि आज आपण पूर्ण शिलाई बघितलेली आहे, ते लक्षात घ्यायचं. हे पहा बघू शकता कट कशा पद्धतीने टाकायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे सोपं सांगितलं. बाही कशा पद्धतीने जोडायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सोपं करून सांगितलं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही तयार करायचं आहे सलवार आणि टॉप. आज आपण दोन्ही सुद्धा पाहिलं. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.